मित्रांनो, इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध झालेली आहे आणि ही उत्तरसूची बघण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी 18 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक म्हणजे इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेच्या अंतरिम उत्तरसूची संदर्भात विविध मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपावर विषय तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने सुधारित केलेली अंतिम उत्तरसूची परिषदेच्या वेबसाईटवरती म्हणजे MSc पुणे किंवा MScPUPPSS.in किंवा MScPune.in या वेबसाईटवरती किंवा या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती परिषदेचे आयुक्त अनुराधा ओघ यांनी दिलेली आहे। शिष्यवृत्तीची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम तात्पुरती उत्तरसूची 6 मार्च 2024 रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती। अंतरिम उत्तरसूची संदर्भात विविध मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपावर विषय तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केलेली आहे। या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील। या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतले जाणार नाही व त्याबाबत कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा स्वीकारला सुद्धा नाही। या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल असे परिषदेच्या वतीने स्पष्ट सांगितलेले आहे। आता हा निकाल जर बघायचा असेल तर आपल्याला परिषदेच्या या दोन ज्या वेबसाईट दिसतात त्या वेबसाईट तुम्ही गुगलवरती टाईप करून सर्च करू शकता। मी डायरेक्ट इथे क्लिक करून वेबसाईटवरती जातो आणि ते तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षा 2022ची, 23ची आणि 24ची असे दोन दिलेले आहेत। त्या आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या 2024च्या टॅबवरती मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व प्रकारे ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षा संदर्भात तुम्हाला इथे सूचना किंवा ज्या नोटिसी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे दिसतील आणि तुम्हाला या ठिकाणी PDF फाईल ओपन होईल आणि त्या PDF फाईलमध्ये ही सगळी एक अधिकृत वेबसाईट किंवा अधिकृत नोटीस प्रसिद्धी पत्रकाद्वारे या ठिकाणी सांगितलेले हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल। आणि तुम्हाला डायरेक्ट जर याच्यावर जायचं असेल फेब्रुवारी 2024 परीक्षा उत्तरसूची तर इथं अंतिम उत्तरसूची म्हणून एक टॅब दिला आहे आणि टॅबवरती टिक करून तुम्हाला इथे जायचं आहे। इथे इयत्ता 5वीचं आणि इयत्ता 8वीचं तुम्हाला जे बघायचं असेल ते तुम्ही इथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं मीडियम वगैरे सगळं निवडून तुम्हाला तुमच्या उत्तरसूच्या चेक करता येणार आहे। जर तुम्हाला 8वीचं बघायचं असेल तर 8वीला टिक करायचं। 8वीला टिक केल्यानंतर तुमचं माध्यम वगैरे निवडायचं आहे किंवा तुमची भाषा कोणती ते सगळं निवडायचं। इथं पेपर 1, पेपर 2 अशा सर्व काही डिटेल्स दिलेले आहेत। त्या सर्व डिटेल्स तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अशा सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि या डिटेल्सवरती टिक करून तुम्ही तो पेपर किंवा उत्तरसूची डाउनलोड करू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे, म्हणून सदर व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।